पुणे नाशिक महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय। गेल्या 6 महिन्यात या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात झाले आणि अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागलाय। पाहुयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। पुणे नाशिक प्रवास सुखकर व्हावा आणि प्रवासाचा वेळही कमी व्हावा यासाठी पुणे नाशिक महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू करण्यात आलं। मात्र प्रवाशांना मनस्तापाशिवाय काहीच हाती लागत नाहीये, तर अनेकांना पुणे नाशिक महामार्गावर अपघातामुळे आपल्या जीवालाही मुकावं लागलंय। चाकण येथे गुरुवारी कंटेनरनं अनेक वाहनं उडवली, त्यात 9 जणांचा बळी गेल्याचं समोर आलंय। रस्ते अपघातात अनेकांचा बळी। चाकण पोलिसांत 26 गंभीर अपघातांची नोंद, 21 जणांचा मृत्यू। मंचर पोलिसांमध्ये 12 गंभीर अपघातांची नोंद, 9 जणांचा बळी। नारायणगाव आळेफाटा पोलिसांमध्ये 33 गंभीर अपघातांची नोंद, 27 जणांचा मृत्यू। ट्रॅफिक मध्ये अडकलेला माणूस गाई गडबडीत निघतो। ट्रक ड्रायव्हर असतील, कार चालक असतील, यांना भान राहत नाही वेळेमुळे। अपघात इतके होतात, दिवसाला 4 ते 5 अपघात या हायवेवर फिक्स आहेत। लोक नागन जीव गमावतात, ते कोणाचं लक्ष नाही, सगळ्यांचं दुर्लक्ष आहे। ट्रॅफिकची वाहतूक झाल्यामुळे, ट्रॅफिक होत असल्यामुळे खूप ऍक्सिडेंटचे केसेस होत आहेत। त्याच्यामुळे प्रशासनानं थोडं या रोडकडे लक्ष देऊन रोडची सुधारणा करावी व ट्रॅफिकसाठी कोणता वेगळा मार्ग काढून त्याच्यात सुधारणा करून घ्यावी। अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून आणि शासन दरबारी प्रयत्न होणं गरजेचं आहे, मात्र तसं होताना दिसत नाहीये। एकीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अपघातातील जखमींना मदत करणाऱ्याला 25,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं। त्याबरोबरच अपघाताला जबाबदार असलेल्या कंत्राटदारांवर कारवाईचे संकेतही दिले। प्रश्न हाच उपस्थित होतो की अपघातच होऊ नये म्हणून काय उपाययोजना करण्यात येतात। रस्त्याचं काहीतरी डांबरीकरणाच्या ऐवजी सिमेंटीकरण व काँक्रिटीकरण होणार आहे, म्हणून सध्या इथे आम्ही वेळोवेळी मागणी करून सुद्धा त्या रस्त्याची डागडुजी केलेली जात नाही। हा तर भाग वेगळा झाला, परंतु इथे प्रचंड प्रमाणात तीव्र उतार असल्यामुळे गाड्या जोरात जातात आणि नजदीकच आता बायपास चालू होतोय, त्याच्यामुळे इथे बऱ्यापैकी ॲक्सिडेंट वारंवार होत असतात। जाग्यावरती 9 लोकांची मयत झालेले आहेत। ते सरकारी दवाखान्यामध्ये PM साठी आम्ही रवाना केलेले आहेत। उर्वरित 7 लोक जे आहेत ते मॅक्स हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत। साईदीप ढोबळे, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।